चिकट आणि तेलकट झालेली कढई 1 रुपया न खर्च करता आपल्याला अगदी कमी वेळामध्ये इथं क्लीन करायची आहेत. जास्त खर्च पण लागत नाही आणि जास्त वेळ पण लागत नाही. अगदी 10 मिनिटामध्येच आपली कढई क्लीन होते. तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर त्यासाठी मी इथं आहे ना 1 चमचा मीठ घेतलेला आहे, अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. तर सोडा तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. त्यानंतर मी अर्धा इथे लिंबाचा रस घेतलेला आहे आणि लिंबाचा रस आपल्याला या मिश्रणामध्ये आपल्याला पिळून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता लिंबाचा रस पिळल्याबरोबरच हे ॲक्टिव्ह होऊन जातं. याला 1 सेकंद आपल्याला छान असा हलवून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्या चिकट झालेल्या कढईवर पसरून घ्यायचं आहे. सगळीकडे लगे ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे, कारण की जोपर्यंत आपलं मिश्रण ॲक्टिव्ह आहे तोपर्यंतच इकडं पसरलं गेलं पाहिजे. तर त्यासाठी इथं मी फास्ट असं सगळीकडं पसरून घेत आहे. मागच्या साईडनं पण पसरून घेतलेलं आहे आणि पुढच्या साईडनं पण छान असं पसरून घ्यायचं आहे. तर हाताने चमच्याने थोडासा जास्त वेळ लागतो, तर त्यामुळं इथं मी हातानेच पसरून घेत आहे. तर हाताला तुमचे जर स्क्रॅच वगैरे असतील तर तुम्ही ब्रश पण घेऊ शकता किंवा जे लिंबू होता आपण ते पण तुम्ही घेऊ शकता. आणि बघू शकता मी इथं सगळीकडं पसरून घेतलेलं आहे. अगदी सगळीकडं लागलेलं आहेत. आणि त्याला आपल्याला अगदी 5 मिनटं ठेवायचं आहेत. 5 मिनटाच्या नंतर आपल्याला याला चांगलं घासून घ्यायचं आहे. आणि 5 मिनटाच्या नंतर तुम्ही बघू शकता की याला जे लिंबू होतं ना ते लिंबाच्या मदतीने आपल्याला याला पुन्हा असं 2 मिनटं सगळीकडं याला पसरून घ्यायचं आहे. आणि पसरल्याच्या नंतर लगेच आपल्याला हे घासून घ्यायचं आहे. अगदी जास्त वेळ लागत नाही, अगदी हलक्या हाताने आपण घासून घेऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता इथं कढई माझी जास्त काय खराब पण नव्हती. आणि मग त्यामुळंच आणि जास्त रोज घासलं की जास्त काय खराब होत नाही, पण कधी तर धावपळीत गडबडत घासले की थोडीशी चिकट होती. आणि जास्त चिकट कढई झाली की मग ती त्यात भाजी करायला पण नको वाटतं. तर त्यामुळं मी इथं कंटिन्यूच घासत असते. तर चला मी म्हटलं तुमच्यासोबत पण थोडीशी माझी टिप्स शेअर करावी. जेव्हा मी मागच्या वेळेस तवा क्लिनिंगचा व्हिडिओ टाकला होता तेव्हा एका ताईची मला कमेंट आली होती की ताई कढईच्या बाबतीत पण सांगा. तर खरं तर त्यामुळंच मी व्हिडिओ बनवला, नाही तर मग जास्त काय नॉर्मलच होतं आपलं. तर अगदी 10 मिनटामध्येच आपलं होतं, जास्त 10 मिनटाच्या कमी वेळ लागतो. आणि बघू शकता मी अशा पद्धतीने इथं सगळीकडं घासून घेत आहे. जे साईडनं पण काळं झालेलं होतं ते पण घासत आहे. कधी कधी बऱ्याचदा आपल्याला कामाची धावपळ असते आणि त्यामुळं पटपट आपल्याला घासणं होत नाही. म्हणजे आपण नॉर्मलच घासत असतो, जास्त हे घासत नाही आपण. नॉर्मल आपल्या साबणाने झालं की झालं. मग त्यामुळं ते काळे डाग असे निघून जातात, तसेच राहून जातात, त्याला ते कायमचे परमनंटली होऊन जातात. आणि तुम्ही बघू शकता मी घासतच आहे तर किती अशी माती अशी निघते, किती काळपटपणा निघतोय. तर बघू शकता तुम्ही किती काळपटपणा निघतोय. म्हणजे एवढी क्लीन असून तरी पण त्याला आपले जे तेलकट डाग आहे ते तेलकट डागाने ती एकदा ते डाग राहिले की आपली कढई पुन्हा खराबच होत चालते. आणि ही जी रेमेडी आहेत घरची ही खूप अशी फायदेशीर आहे. तर याने खूप असा फायदा होतो. बघू शकता आणि एवढं पटकन असा त्याचा हे होतं ना, रिझल्ट भेटतो ना आपल्याला. तर खरंच खूपच छान आहे. तर नक्की एकदा पुन्हा ट्राय करून बघा. तर बघू शकता मी छान अशी घासत आहे. आणि तुमची कढई जर जास्तच घाण असेल तर तुम्हाला थोडीशी जास्त मेहनत घ्यावीच लागेल. आणि बघू शकता तुम्ही इथं मी एकदम हलक्या हाताने घासत आहे, पण जास्त व्हिडिओ मोठा होईल म्हणून मग मी फास्ट केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता किती हाताला पण माझं पूर्ण काळं येत आहेत. तर एकदम छान अशी कढई आपली निघत आहे. तर बघू शकता घासल्यावरच कळतंय की किती छान असं निघालेली आहेत कढई. आणि छान असं आपल्याला पुन्हा 2 मिनटं असं घासून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर लगेच आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर धुतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता किती छान आपली कढई क्लीन झालेली आहेत. तर खूपच छान असे क्लीन झालेले आहेत. तर एकदा नक्की हा उपाय ट्राय करून बघा, खूप असा फायदेशीर आहेत. आणि हा डाग आहे तर हा परमनंटली आहे, तो काही निघतच नाही. तर चला एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.